सज्ज झालाय प्रमुख अतिथी अगदी आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रात जितेंद्र मात्रे अर्थात जितू दादा निश्चितच आमच्या व्यासपीठावरती रमेश ठाकूर साहेब उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे नामदेव पाटील उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। 30 सर्कल आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय। पहिलं पॉवर प्लेचं हे षटक गोलंदाजी मार्कवरती संदीप मात्रे सज्ज होतोय। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा चेंडू सरळ निघून जातोय। एसटी रक्षक संकेत भोईर त्या एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय। पहिला चेंडू नेट वाताळला गेलाय। अचूक टप्पा दिशा नियंत्रण चांगलं ठेवावं लागेल, कारण भरपूर मोठ्या प्रमाणात डिक्लेरेशन झोन आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती। अगदी खोलवर चेंडू होता, समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय। पैकी अचूक होते, इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता। यस इज गॉन। पहिला धक्का बसतोय विष्णू पाटील रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला परतत असताना पहिला धक्का, पहिला गडी गारत। हॅलो, नवीन फलंदाज मध्ये दाखल झालाय। क्रमांक येत असताना राजेंद्र बोरीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। दोन मैदानाच्या आतमध्ये हॅलो हॅलो चेक धावफलकावरती एकंदरीत पाहिलं तर एक धावाई फलकावरती पाहायला मिळते। आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय। ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, मात्र अनपेक्षित बाउन्स होता। व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अगदी डोक्याच्या वरनं जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। व्हाईट बॉल घोषित करत असताना नितीन राठोड पंचांच्या भूमिकेत। अचूक टप्पा, काय जबरदस्त चेंडू होता, आतमध्ये येतोय। आणखीन एक डॉट बॉल ही खासियत राहिली आहे संदीप मात्रे या गोलंदाजाची। पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी करत असताना जास्तीत जास्त डॉट बॉल कशाप्रमाणे हाताळले जातील याकडे त्याचं सातत्याने लक्ष राहिलंय। ऑप्शनच्या बाहेर सातत्यपूर्वक गोलंदाजी करत असताना खडे खडे खेळण्याच्या प्रयत्नात राहिले। चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही। आणखीन एक डॉट बॉल येतोय। धावसंख्या स्थिरावली गेली धावफलकावरती 2 या आकड्यावरती। चांगला फटका ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू वळतोय। टिक मधला क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव येते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकते ही धाव। आणि आणखीन एक फलंदाज रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला परतत असताना नरेश भोईर टू द डगआउट, खडी बाद। मैदानाच्या आतमध्ये शैलेश भोईर दाखल होतोय। 2 फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत। अचूक टप्पा दिशा नियंत्रण राखत असताना खूप चांगली गोलंदाजी राहिली गेले संदीप मात्रेच्या माध्यमातून। आतापर्यंत फलकावरती आपण पाहिलं तर 3 धावा आहेत। 2 गडी स्वस्तात बाद झालेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फलंदाजांना सातत्याने प्रश्न विचारण्याचं काम संदीप मात्रेचं राहिलंय। ऑल इज वेल अशी ही स्पर्धा खूप चांगलं दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते। खास करून आई भावदेवी मास्टर आणि आई भावदेवी गणेश उत्सव मंडळाचा आभार व्यक्त करावे लागतील।
नवीन बॅटर क्रमांक 4 वरती इथे पार्टनरशिप तुम्हाला लावावी लागेल. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर धावफलकावरती 3 वरती संदीप मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला चेंडू, तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये चेंडू निघून जातोय. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. फिटनेस 40+ घोडबंदर रोड परिसर प्रथम फलंदाजी करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या आपण ऐकूया डीजेला. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मुंबई ठाणे नगर अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. खास करून हॅलो हॅलो क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता भूपेंद्र भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती. वेगवान गोलंदाज इथे बॅटची कडा एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज राजेंद्र भोईरला जावं लागेल माघारी. गडी बाद. बॅकफुटला जात असताना कट केले गेले चेंडू अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय. एक धाव येते. एकच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना बॅट्समनचं नाव देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय खूप वेळानंतर धावफलक हलत होत असताना 6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड. ऑप्शनच्या बाहेर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. शैलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कारण जबाबदारी स्वीकारावी लागेल. एकंदरीत आपण पाहिलं तर संघ अडचणीत सापडला गेलाय. 6 धावा फलकावरती असताना प्रयत्न करावे लागतील. दाखल झालाय. ज्ञानेश्वर येतोय क्रमांक 6 वरती. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. फिटनेस 40+ घोडबंदर रोड परिसर या संघाचे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि अविनाश भोईर तिवरी संघाचे सभासद उपस्थित झाले. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
गोलंदाजी मार्क वरती भूपेंद्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा दिशा नियंत्रण राखत असताना बॅकफुटला खेळण्याकरता मजबूर केले गेले. अचूक फेकी होईल का? मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून इथे धावा मिळतील. महेश भोईर बॅकअप करतायत, फेकी करतायत. तद्वर मात्र एक्स्ट्रा स्वरूपाने या दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 8 धावा या फलकावरती. पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं संदीप म्हात्रेच्या माध्यमातून. तिथे 5 धावा आल्या होत्या. 2 गडी रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत. ऑन साईडला मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक संकेत भोईर पुढे सरसावतोय. तत्वर मात्र इथे 2 धावांचा प्रयत्न होता, मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. पहिलं षटक 5 धावांचं आणि दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 4 धावा आलेत. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 9 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या पण ऐकूया सुमधुर संगीत. हर्ष स्वागत आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता अंकुश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर याला आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. लोंगापचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. मिलिंद भोईर तद्वर मात्र 1 धाव. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागते. फुलटॉस चेंडू होता, त्यावरती फटका अचूक सजवला गेला. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले गेले. 10 या आकड्यावरती 10 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी स्वस्तात गडी बाद झाल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करत असताना हे 2 फलंदाज इथे पंचांकडे दाद मागतायत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू निदर्शनात आलाय पंचांच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा. लेग बायच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत पाहिले तर 11 धावा 11 रन्स ऑन बोर्ड. पुढचा सामना क्रमांक 2चा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला शेंडोबा 40+ मास्टर कासर वडवली आणि दुसऱ्या बाजूला कासर वडवली मास्टर बी. या 2 टीम मध्ये हा सामना रंगणार आहे. चांगला चेंडू ऑन साईडला, पटका चांगला आहे. तिथे रनआउटची संधी, मात्र चांगलं बॅकअप दिलाय. ती थोडीशी ऑकवर्ड होती आणि तिथून मात्र फलंदाज सुखरूप ड्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. धावसंख्या स्थिरावली गेली. एकंदरीत पाहिले तर 11 वरती प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय अगदी योग्य ठरवलाय सकाळच्या या सत्रामध्ये. गोलंदाजी मार्क वरती अंकुश. स्ट्राईकला ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. उंची प्राप्त केली या चेंडूने. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय आणि आणखीन एक धक्का बसतोय. ज्ञानेश्वर पाटील जातोय माघारी. गडी बाद. पाच गडी बाद. धावसंख्या फलकावरती 11 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद दाखल होतोय. विनोद पाटील क्रमांक 7 वरती येत असताना ऑन साईडला फटका बसतोय, मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 12 धावा 12 रन्स. प्रयत्न करावे लागतील इथून एक चांगली भागीदारी रचण्याचा. एका बाजूला देवेंद्र ठाकूर तर दुसऱ्या बाजूला विनोद पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती अंकुश मात्रे खूप चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत या षटकात 2 गडी त्याने बाद केलेत. ऑन साइडला पुन्हा एकदा उंची प्राप्त केली या चेंडूने. कॉटन बॉलची संधी आणि इथे झेल टिपला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये. कॉटन बॉल गॉन. उपाध्यक्ष नरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहिले तर 12 धावा. या षटकात अप्रतिम गोलंदाजी राहिली. 3 धावा खर्च करत असताना 2 गडी या षटकातही बाद केलेत. तर गोलंदाजी मार्क वरती हरेश दाखल झालाय क्रमांक 4चं षटक हाताळण्याकरिता. ऑन साइडला चांगला चेंडू होता त्यावरती स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. डिकमध्ये चेंडू निघून जातोय. महेश भोईर चेंडूवरती येतोय. फेकी करतोय. तद्वर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद. आणखीन एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 7. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 9 खेळाडू होते. घोडबंदर रोड परिसर संघ होत असताना धावसंख्या फलकावरती आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत. एकंदरीत 13 धावा आणि विजयाकरिता 14 धावांचं लक्ष हनुमान मास्टर टिवरी या संघासमोर ठेवले गेले. चला या आपण दुसऱ्या मॅचच्या टॉस कडे आम्ही वळतोय.
प्रशांत ठाकूर, भालचंद्र म्हात्रे, मोहन म्हात्रे, विवेक भोईर, सुरेंद्र ठाकूर, विकांत कोटलाटे, रोहन साखलतोडे, चांद पाचा, हितेश मालपेकर, प्रशांत कोरगावकर, दाजी बच्चाय, विकी मेंडोन्सा, रॉबर्ट वैद्य, प्रेम विश्वकर्मा, दिगंबर भाऊ, रमेश शिंदे, लकी लॉटरी, शशिकांत पाटील, डिक्सन, प्रवीण कमलाकर पाटील, प्रदीप मेहता. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार, ऑन विकेट. लेगसनच्या बाहेरचा बॉल, बॅकची टॉपेज, बॉल मिड विकेटला. एक धाव पूर्ण होते. छेडण्याचा प्रयत्न झाला होता महेश पाटील यांच्या वतीनं आणि त्यावर एक धाव मिळालेली आहे. तसेच मार्शल रॉड्रिक्स, राहुल पाटील, सुनील खेडेकर, प्रतीक राऊत, लोकेश नाईक, जोजा, योगेश बाळकृष्ण पाटील, तसेच तांडवच्या चेतन म्हात्रे या सर्वांचं विशेष सहकार्य. तसेच फूड बास्केट प्रशांत इंगळे यांच्या वतीनं. धीम्या गतीचा पुढे ठेवलेला बॉल ऑन साइडला, बॅटचा फेस क्लोज करताना स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान तो हा डॉट बॉल, जितके जास्त डॉट बॉल तितका चांगला खेळ पाहायला मिळेल प्रेक्षकांना, कारण 14चं माफक लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यामुळे थोडं सोपं आहे हनुमान मास्टर्स तिवरीसाठी. मला तयार शंकर, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पाय चालत नाहीये स्ट्रोक खेळताना आणि त्यामुळे बॉल ऑफस्टमच्या बाहेरून यष्टीरक्षकात आता दिसावतोय. चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे घोडबंदर परिसर रोड मास्टर्सच्या संघाने. सन्मान्य गणेश शिंगे साहेबचे सेक्रेटरी आहेत आग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. तसेच सन्मान्य विलास पाटील सभासद आग्रिकोळी सांस्कृतिक मंडळ यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा बॅटचा फेस क्लोज केला स्क्वेअर लेगला, अपील झाली LBW ची, पण त्या ठिकाणी अपील फेटाळली. लेग बायची एक धाव मिळाली, एका धावेची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते 2 वर. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी फिटनेस मास्टर्सच्या वतीने पाहायला मिळते आणि शंकर चांगल्या टप्प्यांवर गोलंदाजी करतायत, जे क्रिकेटपटूमध्ये खूप महत्वाचा गुण असायला हवा गोलंदाजी करताना, आणि तोच गुण आता शंकर यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेला आहे. त्यांनी 4 चेंडू हाताळले, तिथे एक धाव खर्च केले. फुल टॉस बॉल, बॅटच्या मध्यावर तर बॉल कनेक्ट नाही झाला, पण बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन. एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शेवटचा एक बॉल बाकी या षटकातला. डिक्लेरेशन झोन आहे आणि म्हणूनच फलंदाजांना स्क्वेअर ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट स्ट्रोक खेळावे लागतील, तरच त्या जास्तीच्या धावा त्यांना मिळू शकतील. पहिला सामना हा लो स्कोरिंग आहे, पण त्यावर एक चांगली लढत नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, तोच विश्वास गोलंदाज शंकर यांनी वर्तवलेला आहे. फलंदाजी करताना थोडी निराशा झाली घोडबंदर परिसर रोड मास्टर्सच्या वतीनं, कारण या ठिकाणी विष्णू पाटील शून्यावर बाद झाली. नरेश यांना जास्त योगदान देता आलं नाहीये. राजेंद्र, शैलेश, देवेंद्र सर्वांनी सिंगल डिजिटच्या पलीकडे जाण्याचा निर्धार व्यक्त केला नाही आणि त्यामुळे धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचली, म्हणजे 13 वर पोहोचली आणि 14चं लक्ष. बघा, जे पुढचे संघ आहेत या आजच्या दिवसात खेळणारे, त्यांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा. मुख्य मंचाच्या मागे अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे भाई भावदेवी मास्टर्सच्या वतीनं. तर आपण आला असाल, आपण नोंद करा. टॉस होईल. टॉस झालाय. चला, दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी. ड्रॉ देखील जबरदस्त पडलाय, म्हणजे कासरवलीचे दोन्ही संघ एकमेकांसोबत पहिल्या स्टेजमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटका समाप्तीनंतर 14 धावांचा पाठलाग करतात. धावसंख्या झाले 4. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 24 चेंडू 10 धावा. 24 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. जशी चर्चा आपण करत होतो की शिस्तीच्या बाबतीत आग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाने खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. म्हणजेच अगोदरच्या काळामध्ये मास्टर्स क्रिकेटपटूचं वय पूर्ण झालंय की नाही त्यावर आक्षेप घेतले जायचे, पण या ठिकाणी पूर्ण लिस्ट त्यांनी बनवलेली आहे आणि त्याचमुळे टॉसच्या अगोदर सर्व लिस्ट व्हेरीफाय केली जाते. कुठला खेळाडू खेळणार आहे त्याच्या नावासमोर टिक केलं जातं, जेणेकरून एक चांगलं नियोजन आग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचं सातत्याने पाहायला मिळते. आई भावदेवी मास्टर्स कांदरपाडाच्या वतीनं दरवर्षी याच मैदानावर ते नियोजन केलं जातं आणि निवडीच्या बाबतीत अव्वल अशी कामगिरी या सर्व मास्टर्स क्रिकेटपटूंची राहिलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 4. जिंकण्यासाठी 24 चेंडू 10 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. नरेश पाटील येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत्या. स्ट्रायकर एंडला आपण महेश यांना पाहतोय आणि ऑन स्ट्रायकर एंडला आपण विपिन यांना पाहतोय. आतापर्यंत दोघेही संत खेळत आहेत. जास्त फ्लाईट बॉलला मिळाले ते ऑन साईड आडव्या वाटणे खेळले जरूर. बॉल तर जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या 5. या मैदानाची मागणी काय आहे ती मागणी पाहून आता महेश यांचा खेळ पाहायला मिळालाय. त्यांना माहिती आहे की अष्टांच्या मागे डिक्लेरेशन झोन आहे, रिस्क नसेल आणि म्हणून जास्तीत जास्त फटके त्याच दिशेने खेळले जात आहेत. धावसंख्या पोहोचते 5 वर. नरेश पटेल होतं विकेट.
पुन्हा फुल टॉस पॅडल स्वीप बॉल जाईल बॅकवर्ड लेग झोन मध्ये धावून धावा पूर्ण करायची जशी सूचना दिनेश किणी यांनी दिली होती. पडद्याला लागून जर बॉल आत राहिला तर मग तुम्हाला धावून धावा पूर्ण कराव्या लागतील आणि त्या 2 धावा आपण ऍड करतो धावा फलकामध्ये. चला दोन्ही कॅप्टन्स या कासरवडवली अ आणि कासरवडवली ब दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी जशी सूचना आपण सातत्याने देतोय. कासारवडवली अ आणि कासारवडवली ब दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. धावसंख्या 7. महेश पटेल ऑन स्ट्राईक. त्यावेळेस हलक्या हाताने बॅकफ्लिपला खाली घेऊन खेळलाय मिडॉनला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे पोहोचतील. विष्णू थोडे जगल कचरा पाहायला मिळाला. चेंडूला अजूनही बॉल कनेक्ट नाही झालाय पण एकाच धावेचा मानस या 2 फलंदाजांच्या मनात होता. एक धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 6 धावांची गरज आहे. सर्व सन्माननीय पाहुणे या 2 दिवसात आपल्यातला क्रिकेटपटू शोधण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे 9 या आकड्यावर जिंकण्यासाठी आता 5 ची गरज. थोडे थांबून खेळले पंच केलं एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 10. या षटकावर पूर्णपणे कंट्रोल आता फलंदाजांचा दिसून आलेला आहे. एकही डॉट नाहीये आणि प्रत्येक बॉल धावांच्याच उद्देशानं छोड काढलेला आहे. विपिन आणि महेश या दोघांनी आक्रमक पवित्र घ्यायचा होता. या शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेचायचा होता पण ते स्वप्न अजूनही अपूर्ण राहिलेलं आहे. विपिनचा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीतून धावसंख्या झालेली आहे 10 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 4 धावांची गरज. 18 चेंडू 4 धावा. मी त्यांना पाहतोय म्हणजे त्यामध्ये नरेश पाटील असतील विष्णू पाटील असतील म्हणून काहींची शैली पाहूनच मला कळतं की नेमका गोलंदाज कोण आहे फलंदाज कोण आहे. आणि विष्णू पाटील आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर 55 रेकॉर्ड स्टार्ट घेतो. धावसंख्या पोहोचते 11 वर. 11 रन्स ऑन बोर्ड. सरळ बॅटचा केलाय वापर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 अटेम्प्ट घेतले होते पण कॅच कंप्लीट झाली नाही. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल एका धावेची होते. बाद धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. दोन्ही फलंदाज आता सेटल झालेले आहेत. आत्मविश्वास दोन्ही फलंदाजांच्या स्ट्रोक्स मध्ये पाहायला मिळतोय. जागा बनवली स्ट्रोक्स साठी. हलक्याने कट केलंय. बॉलला पाठवले बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय पण बॉल नाही थांबणार. एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. डिक्लेरेशन झोनची स्कोर लेवल झाले. धावसंख्या 13. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. चला कॅप्टन टॉस साठी आता हा सामना संपण्याच्या मार्गावर आहे. त्याचमुळे कासारवडवली अ आणि कासारवडवली ब दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या सामन्याची सुरुवात करणार आहोत. टॉस ड्राईव्ह केलं हलक्या हाताने मिड ऑफ आहे. एक धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे 10 विकेटने. हनुमान मास्टर्स टिवरी या संघाने अभिनंदन. हार्डलक टीम घोडबंदर रोड परिसर मास्टर्स